नमस्कार फ्रेंड्स. आजचा आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रॅग्मॅटिझम फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन. हा टॉपिक बीपीएड एमपीएड नेट सेट एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सिम्पल लँग्वेजमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्पल्ससोबत आज आपण प्रॅग्मॅटिझम समजून घेऊया. तर आपण सुरुवात करूया इंट्रोडक्शनपासून. प्रॅग्मॅटिझम ही एक मॉडर्न एज्युकेशन फिलॉसॉफी आहे. या फिलॉसॉफीचा मेन फोकस आहे प्रॅक्टिस, एक्सपिरियन्स आणि युजफुलनेस. प्रॅग्मॅटिझम म्हणते ट्रूथ इज वॉट वर्क इन रिअल लाईफ. आता आपण मिनिंग बघूया. प्रॅग्मॅटिझम हा वर्ड ग्रीक वर्ड प्रॅग्मापासून आला आहे, ज्याचा मिनिंग आहे ॲक्शन ऑर प्रॅक्टिस. सिम्पल वर्ड्समध्ये नॉलेज तेव्हाच ट्रू असतं जेव्हा ते प्रॅक्टिकल लाईफमध्ये युजफुल असतं. नेक्स्ट आपण याचे डेफिनेशन बघूया. ते समोर बघा, 3 ऑथरच्या डेफिनेशन आहेत. त्याच्यामध्ये विल्यम जेम्सची पण डेफिनेशन आहे. ते म्हणतात ट्रूथ इज वॉट वर्क्स. जॉन डेवीची डेफिनेशन जे आहे त्याच्यानुसार असे म्हणतात एज्युकेशन इज लर्निंग थ्रू एक्सपिरियन्स. तिसरी जी आहे किलपॅट्रिक, एज्युकेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस ऑफ ग्रोथ थ्रू एक्सपिरियन्स. आता आपण बघूया मेन प्रिन्सिपल ऑफ प्रॅग्मॅटिझम. प्रॅग्मॅटिझमचे मेन प्रिन्सिपल असं आहेत, जे खालीपर्यंत तुम्हाला दाखवलेले आहेत तुमच्या स्क्रीनवरती. लाईफ कॉन्स्टंटली चेंज होत असते. एक्सपिरियन्स हा नॉलेजचा बेस आहे. लर्निंग बाय डुईंग इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच आहे. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन, डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज, कोऑपरेशन, फ्रीडम, इक्वॅलिटी. त्यानंतर आपण बघूया याचे एम्स. तर एम्स ऑफ एज्युकेशन अकॉर्डिंग टू प्रॅग्मॅटिझम. प्रॅग्मॅटिझमनुसार एज्युकेशनचे एम्स खालीप्रमाणे दिलेले आहेत. ऑल राऊंड डेव्हलपमेंट, ॲडजस्टमेंट विथ सोसायटी, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, सोशल एफिशियन्सी, डेमोक्रॅटिक सिटिझनशिप. एज्युकेशनने स्टुडंटला रिअल लाईफसाठी प्रिपेअर केले पाहिजे. पुढे आपला करिक्युलम अकॉर्डिंग टू प्रॅग्मॅटिझम आपण एक्सप्लेन करूया. प्रॅग्मॅटिझम करिक्युलम आहे फ्लेक्झिबल, डायनॅमिक अँड ॲक्टिव्हेट बेस. सब्जेक्ट इन्क्लूड याच्यामध्ये आता बघा फीचर्स जे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण आलो आहोत सायन्स, सोशल स्टडीज, आर्ट्स और क्राफ्ट, व्होकेशनल सब्जेक्ट, फिजिकल एज्युकेशन. याच्यामध्ये टीचिंग मेथड्स आहेत इन प्रॅग्मॅटिझम. प्रॅग्मॅटिझममध्ये टीचिंग मेथड्स आहेत जे लर्निंग बाय डुईंग, प्रोजेक्ट मेथड, ॲक्टिव्हिटी मेथड, प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड, प्ले वे मेथड. स्टुडंट्स ॲक्टिव्ह पार्टिसिपेंट असतात. टीचर गाईड असतो. त्याच्यात आता आपण बघणार आहोत रोल ऑफ टीचर इन प्रॅग्मॅटिझम. टीचर हा गाईड असतो, फ्रेंड आहे, फॅसिलिटेटर आहे. टीचर मध्ये नॉलेज देत नाही, पण स्टुडंट्सला एक्सपिरियन्स घ्यायला मदत करतो. रोल ऑफ स्टुडंट, आता स्टुडंटचे आपण रोल याच्यात बघणार आहोत प्रॅग्मॅटिझममध्ये. स्टुडंट्स हे ॲक्टिव्ह लर्नर असतो, एक्सपिरियन्स करतो, क्वेश्चन्स विचारतो, स्वतः डिसिजन घेण्यासाठी शिकतो. जेव्हा आपण बघणार आहोत प्रॅग्मॅटिझम आणि फिजिकल एज्युकेशन. फिजिकल एज्युकेशन हा प्रॅग्मॅटिझमचा बेस्ट एक्झाम्पल आहे. वाय? का? लर्निंग बाय डुईंग. तुमच्या स्क्रीनवर बघा दिसेल तुम्हाला पॉईंट्स. गेम्स और स्पोर्ट्स, टीम वर्क, प्रॉब्लेम सॉल्विंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, ॲक्टिव्हिटीज लाईक स्पोर्ट्स, योगा, ॲडव्हेंचर ट्रेनिंग. हे सगळे प्रॅग्मॅटिक अप्रोचवर बेस्ड आहेत. त्यात आपण पुढे बघणार आहोत मेरिट्स ऑफ प्रॅग्मॅटिझम. प्रॅक्टिकल अँड युजफुल एज्युकेशन डेव्हलप्स क्रिएटिव्हिटी, सोशल युजफुल सिटिझन्स, रिअल लाईफ प्रिपरेशन. आता पुढे आपण डिमेरिट्स बघणार आहोत प्रॅग्मॅटिझमचे. मोरल और स्पिरिच्युअल व्हॅल्यूजला कमी इम्पॉर्टन्स, नो फिक्स स्टँडर्ड, ओव्हर एम्फॅसिस ऑन युटिलिटी. सो प्रॅग्मॅटिझम ही एक रिअल लाईफ ओरिएंटेड फिलॉसॉफी आहे. ती स्टुडंट्सला फक्त बुक्सपुरती सीमित नाही ठेवत, पण लाईफसाठी रेडी करते. फिजिकल एज्युकेशनमध्ये प्रॅग्मॅटिझम खूप रिलेव्हंट आहे, कारण स्पोर्ट्स आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये लर्निंग बाय डुईंग असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.